आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी विद्या टुबे। स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत। चर्चा तर होणारच। महाराष्ट्रातील सर्वात उंच अशी ख्याती असणाऱ्या कळसुबाई गडावरील मंदिराचे पावित्र्य राखले जात नसून या मंदिराचा जीर्णोद्धार न झाल्यास आत्महत्या करण्याचा इशारा 95 वर्षीय आजीबाईंनी दिला आहे। कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांच्या पुढाकाराने कल्याणमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत 95 वर्षीय हौसाबाई नाईकवाडी यांनी हा इशारा दिला। कळसुबाई शिखरावरील या मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या ट्रस्टकडे आपण गेल्या 3 वर्षांपासून जीर्णोद्धार करण्याची मागणी करीत आहोत। मात्र मंदिर व्यवस्थापनाने त्याकडे कानाडोळा केला असून आपल्यालाही या मंदिरात येण्यास मज्जाव केल्याचे हौसाबाई यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना सांगितले। मंदिर झालं पाहिजे, नाही जर झालं तर मी तिथे फाशी घेईन। कोण आहे लोक, कोण आहे जे तुम्हाला त्रास देतात? त्रास म्हणजे आम्ही यांच्याकडे गेलो तर हे लोक आम्हाला सहारा देत नाही। चव्हाण साहेब आणि पिक्चर साहेब। मी दत्त मंदिरात पाळण्यामध्ये राहत असते। बरं, तेथून कळसुबाईला जायचं आणि तिथं सप्ताह करायचं हे माझ्या मनात आल्यानंतर मी 21 दिवस तिथं सप्ताह केला। बरं, सप्ताह झाल्यानंतर तेथील बहुतेक लोकांनी मला सर्वांनी मदत केली, परंतु पुढे काय झाले हे मला नाही सांगता येणार। परंतु त्या लोकांनी विरोध करायला सुरुवात केली। माझे जवळजवळ 3-4 लाखाचं सामान वर नेऊन टाकलं होतं, ते त्यांनी फेकून दिलं। शेड केली होती ती उपसरून टाकून फेकून दिली। तुम्हाला सांगते सगळं नाश करून ठेवला। तर याबद्दल माझी एकच विनंती, मला कुठल्याही गोष्टीची आशाभूक नाही। तुमची जागा नको, तुमचे पैसे नको, तुमचं काहीच नको, फक्त या मंदिराचं पावित्र्य राखलं जावं आणि हे याचा जीर्णोद्धार व्हावा हीच माझी नम्र विनंती सगळ्यांना। मंदिर झालं पाहिजे, नाही जर झालं तर मी तिथे फाशी घेईन। तसेच या जीर्णोद्धाराबाबत आपण ट्रस्टचे अध्यक्ष आणि स्थानिक आमदार यांची भेट घेतली, परंतु त्यांच्याकडूनही या मागणीची अद्याप दखल घेतली गेली नाही। आजच्या घडीला मंदिराचे बांधकाम जुने झाले असून मंदिराला तडे गेले आहेत। तसेच देवीच्या मूर्तीचेही पावित्र्य आणि साफसफाई राखली जात नसल्याचे सांगताना हौसाबाई यांचे डोळे पाणावले होते। जर लवकरात लवकर या मंदिराचा जीर्णोद्धार झाला नाही तर आपण त्याच ठिकाणी आत्महत्या करू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला। तर शिवसेना संपूर्णपणे हौसाबाई यांच्या पाठीशी असून या मंदिराचे जीर्णोद्धार होण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन यावेळी कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनी दिले। या संत परंपरेतील आणि पाडाळणे गावामध्ये तालुका अकोला जिल्हा नगर देवळामध्ये राहतात आणि त्यांच्या वतीने जे काही समाजकार्य होईल तेही करत असतात। त्या वाचस्पती आहेत आणि त्यांनी जी काही महाराष्ट्राचं दैवत आहे कळसुबाई, तेथील देवस्थानाची अवस्था पाहिली, पावित्र्य राखलं जात नाही, भाविकांच्या भावनांच्या बाबतीमध्ये कोणताही विचार केला जात नाही। थोडंसं काही स्थानिकांच्या आणि ट्रस्टच्या माध्यमातून जे व्यापारीकरण झालेलं आहे आणि ते व्यापारीकरण बंद व्हावं आणि कळसुबाईच्या मंदिराचा उद्धार व्हावा याकरता त्यांनी जी मागणी केलेली आहे ती मागणी रास्तच आहे। फक्त त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं राजकारण येऊ नये आणि स्वतः संत हौसाबाईंना त्यामध्ये काही नको, फक्त पावित्र्य राखलं जावं आणि त्याच उद्देशाने आज त्या आपल्या समोर आले। या बाबतीमध्ये देवस्थान, भाविकांच्या भावना आणि मंदिराचं पावित्र्य राखण्याच्या दृष्टीने काम करणं आवश्यक आहे। त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं राजकारण येऊ नये ही प्रामाणिक इच्छा आहे, कारण पक्ष वेगवेगळे असतात आणि राजकारण देवळाच्या माध्यमातून करण्यापेक्षा भक्तांच्या भावनेला हात घालण्यापेक्षा त्याचं पावित्र्य राखण्यासाठी आम जनतेने आणि भाविकांनी सहकार्य करावं ही भावना आहे। शुभम साळुंखे, स्वानंद मीडिया, कल्याण। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।